सांगून गेलतो आम्हाला माहिती आहे ही खून आहे ना इथपर्यंत भिंत पडणार आहे. अध्यक्ष, काय विषय हा रस्त्यात इथे पोल रवण्यात आलेला आहे. आता रस्ता नेमकी कोणत्या मालकीचा आहे? विषय असा आहे, हा रस्ता ग्रामपंचायतीच्या मालकीचा आहे, म्हणजे ग्रामपंचायत म्हणजे गावकीच्या मालकीचा आहे. दुसरा विषय असा आहे का आपली गावची हे ट्रस्टी 2018 साली स्थापन झालेली आणि स्थापन झाल्यानंतर त्याच्या आधी आपल्या देवीचा जीर्णोद्धार झालेला आहे. सगळ्या व्यवस्थितपणे झालं आणि ज्यावेळेला इथं पांढरी माती साईडचं अतिक्रमण ह्या सगळ्या गोष्टी येत होत्या ना, त्यावेळेला गावचा एक ठराव झाला, गावची ग्रामसभेमध्ये ठराव झाले का या देवीच्या 115 नंबर गट आणि 107 नंबर गट ह्या गटाच्या चारही बाजूनं जर आपण वॉल कंपाऊंड घातलं तर देवीचं पावित्र्य जे पावित्र्य ते राखण्याचं काम होईल. आजूबाजूला जे अतिक्रमण होते ते होईल. या ठिकाणी जे कुत्री वगैरे येतात, कोंबड्या बिमड्या घेऊन येतात, त्या प्रायव्हेट गाड्या लागत होत्या, याला थोडीशी खीळ बसल. याच्या मागं कोणाला दुखवायचं किंवा कोणच्यावरती अन्याय करायचा उद्देश नव्हता. गेली कित्येक वर्षाची या ठिकाणी लोकांनी भिंत घातली होती, पण त्या ठिकाणी गावाला नीट आधार नसल्यामुळं, ट्रस्टी नसल्यामुळं बऱ्याच लोकांनी इथं पोलीस स्टेशनला जाऊन मारसुद्धा खाल्लेले आहे आपल्या गावच्या लोकांनी. हे सगळी एकत्र होऊन नंतर आपण 115 जो गट नंबर आहे तो गट नंबर बरोबर त्या हद्दीपर्यंत आहे आणि 107 गट नंबर आहे त्या हद्दीपर्यंत आहे. 115 गट नंबर आहे तिथं देवीचे मंदिर आहे आणि त्या दोन्ही बाजूने तिन्ही बाजूनं मोकळी जागा म्हणून सोडली का देवाला मंदिराला प्रदक्षिणा घालण्यासाठी कुठल्या गावात गेलं, कुठल्या मंदिरात गेलं तर हे प्रदक्षिणा घालायला ही जागा असते. त्या पद्धतीने ती जागा आहे आणि ती मोकळी जागा आपण याच्यामध्ये म्हणजे 115 गट नंबरमध्ये आपण आता ती समाविष्ट केलेली. दुसरा राहिला विषय, या ठिकाणी हे बघा, या ठिकाणी हे जाधवचं घर आहे इथं आणि ज्यावेळेला आपण मोजणी केली ट्रस्टीनं त्यावेळेला बघा इथं तुम्हाला खून दिसते ना, या बघा इथं त्याची आलेली खून आहे. त्यावेळेला आपण सगळ्या खुना केल्या होत्या, पण ग्रामस्थ काय म्हणली, ग्रामस्थ म्हणली का बाबा त्यांना या ठिकाणी जायला जागा पाहिजे म्हणून आपण काही गोष्टीचा विचार केला पाहिजे. ही भिंत तोडून काय ते या सगळ्या गोष्टी करू शकत नाही. मग सौजन्याने आपण जवळजवळ 3.5 फूट जागा सोडली, 3.5 फूट जागा सोडून आपण ती भिंत घातलेली, आपण ती भिंत घातलेली. गाव कोणच्या वाईटाव नाही, गाव या कोणच्या अन्याय करीत नाही. गाव हे गाव असतं, गावाला त्याच्याशी काय घेणं ना, फक्त एक देवाचं पावित्र्य राखण्याचं काम खऱ्या अर्थानं ट्रस्टी आणि ग्रामस्थ करीत असतात. तर त्यांनी काल येऊन या ठिकाणी बघा लोकवर्गणीतून आज ते बोर्ड पाहिलं तर त्याच्यावर तुम्हाला नावं दिसतील, त्यांचा वर्गणीचा आकडा तुम्हाला दिसेल. एवढं मोठालं योगदान जर खऱ्या अर्थानं लोक देत असतील तर काल हे बघा कोणाला न विचारता या ट्रस्टीनं हे जे हे बांधलेले त्याला यांनी हे बघा इथं त्यांनी कटिंग केले आणि कडीकोंडा वावण्याचं काम केले. या इकडं बघा, इकडं आता हे बघा इकडे अशी अवस्था झालेली त्याची सगळी. हे सगळं होत असताना आता हे ग्रामपंचायती नाही ना, त्यांच्या 15 युक्त आयोगातून एक काँक्रीटचं काम केलेलं आहे किंवा आमदाराच्या निधीतून केला असेल ते मला माहीत नाही, पण हा लोकवर्गणीत निधीतून झालेला आहे. एकतर आमदाराच्या असतील किंवा इतर कुठल्या निधीत हा जो निधी आता उपलब्ध या ठिकाणी आहे, पण हे पोल का रवले गेले करत असताना तुम्ही सांगा, जर इथपर्यंत काँक्रिटीकरण झाले, इथपर्यंत काँक्रीट जर तुमची हद्द होती, तुमची इथपर्यंत हद्द येते, तर तुम्ही त्यावेळेला काँक्रिटीकरण थांबायला पाहिजे होतं. आमची मोजणी झाल्याशिवाय काँक्रिटीकरण करायचं नाही, आमची मोजणी झाल्याशिवाय काँक्रिटीकरण करायचं नाही. काँक्रिटीकरण झालं, इथं लोकांचं येणं जाणं झालं. आता यात्रेच्या वेळेला जवळजवळ 100-200 गाड्या 2-4 दिवस या ठिकाणी ये जा करत होत्या. मांडवडाळे येत होते, वर्धापन दिन झाला. दरवर्षी 2 ते 3 कार्यक्रम देवीच्या या ठिकाणी भरतात, सगळे ग्रामस्थ एकत्र येतात. आणि हा माणूस, हा जाधव ज्यांनी एक खरेदी केलेली, ही मूळ जागा पिंपरी पेंढार दुर्गुड यांची, यांनी हे खरेदी केले. खरेदी करत असताना बुवा कोणाला कुठेही अधिकार आहे, खरेदी करण्याचा अधिकार, पण हे करत असताना तुम्ही कमीत कमी ग्रामस्थांना किंवा गावाला, आणि तुम्ही जर ट्रस्टीच्या शेजारी येत असेल तर तुम्ही ट्रस्टीला विचारणं हे तुम्हाला बंधनकारक आहे.
आता हे तुम्ही काँक्रिटीकरण ज्या वेळेला शासनाचा निधी पाहिजे आणि त्याच्यावरती मी म्हणतो तुमचं असं नसेल आम्हाला माहीत नाही, पण तुम्ही जर त्याच्यावरती हे पोल रवलेत हे सगळ्यांनी आता बघितलेले तर हे कितपत चांगलं आहे. हे त्यांनी स्वतःहून काढून टाकावं, नाही स्वतःहून काढून टाकलं तर ज्यांनी इथं होल पाडलेत, जो कोणी फॅब्रिकेशनचं काम करणार आहे त्याच्यावरती आणि त्या मालकावरती रीतसर ऐका, रीतसर या ठिकाणी ट्रस्टीचे आता यांचे सगळ्यांचे फोटो घ्या आणि ही सगळी ट्रस्टी आधी लग्नाचा कार्यक्रम आहे म्हणून आज कोणी जाणार नाही, त्याने आज काढलं नाही तर उद्या या सगळी लोक पोलीस स्टेशनला जाऊन रीतसर सगळ्या कागदपत्रांची. आता शासनाचा निधी पडलाय ना, ऐका एक मिनिट ऐका, शासनाचा निधी पडलाय, तुम्ही त्या ठिकाणी पोल रवण्याची परमिशन आहे का, ती चूक आहे की बरोबर, काय वाटतं तुम्हाला? चूक आहे ना ती, कोणी सांगेल परमिशन घ्यायला पाहिजे, कोणी सांगेल संबंधित विभागाची परमिशन घ्यायला पाहिजे, परमिशन घ्यायला पाहिजे, तुमची कपर दाखवली पाहिजे. ज्यावेळेला तुमची मोजणी झाली त्यावेळेला ट्रस्टीला एखादं लेटर तुम्हाला कायदेशीर मार्ग आहे ना, तुम्हाला समजा जर तुमची हद्द निघत असेल तर कायदेशीर मार्ग आहे ना, तुम्ही अपीलात जा किंवा रोडवाल्यांची संबंधित विभाग PWD विभाग असेल किंवा ग्रामपंचायत असेल त्यांची परमिशन घ्या. तुम्ही हे पोल रवणं परमिशन. माझा बोलण्याचं मी आता या ट्रस्टीचा अध्यक्ष आहे, लक्षात घ्या, ट्रस्टीच्या वतीने मी बोलतोय. एकाला विचार केला तर मी माझे उपसरपंच आहे, एक या गावचा ग्रामस्थ आहे, मला त्यातलं काही दिवस मी काम केल्यामुळे मला त्या ग्रामपंचायत सुद्धा अनुभव आहे. त्या अनुभवाच्या खातर हे ते चुकीचं चाललं हे असं मला वाटतंय ना. काय सरकारी जर मार्ग निघाला नाही तर कायदेशीर कारवाई करणार का? कायदेशीर कारवाई करणार. ज्या माणसाकडून किंवा अतुल शेठ बेनके यांनी याच्यावरती निधी टाकलेला आहे, बरोबर, हा निधी टाकला तर मी आता शेठला फोन करत होतो का इथं असं चाललं आहे, पण शेठचा फोन लागत नाही. आणि आम्ही शरददादाला सुद्धा किंवा अतुल शेठला आम्ही दोघांसंग कॉन्टॅक्ट करून कदाचित आम्ही तिथं त्यांना आमंत्रित करू शकतो. इथला आमचा ह्या गावचा असलेला प्रश्न तुम्ही स्वतःहून येऊन सॉल्व करा. अतुल शेठ येतील, शरददादा येतील, आम्ही दोघांना पण या ठिकाणी आमंत्रित करणार आहे. का हे चाललेलं आम्ही करतो ते गावाचं करतोय, ते करते ते वैयक्तिक करतात, लक्षात घ्या. त्याच्यामुळं आम्हाला काही इथं कुठल्या ट्रस्टीला किंवा ग्रामस्थांना इथं काही करायचं नाही, लक्षात घ्या. परंतु हे जे असं चाललंय उद्या यांनी जर असं केलं पोल रवणं ही चुकच राहणार नाही. चुकच आहे, परमिशन घेतली पाहिजे संबंधित विभागाची. जरी तुमची हद्द आली तर रोडच्या सेंटरला तुम्ही एखादे पोल रवताय, चुकच आहे ना ती. म्हणूनच मी सांगतो की चूक आहे. तेव्हा रोड जर खाणला तर लोकांना 50,000 दंड होतात. माध्यमातून आता हे रायकर आहेत, हे चांगले आपले सगळे पाहुणे म्हटले तरी चालेल, जोडीदार म्हटले तरी चालेल. आणि एका वडगावांचं त्यांनी काही दिवस सरपंच पद म्हणून चांगल्या पद्धतीनं भूसवले. त्यांना यातली चांगली कल्पना आहे काय केल्याने काय होते आणि काय केल्याने काय होत नाही. तर त्यांना सुद्धा माझी एक विनंती की बाबा तुम्ही तुमच्या मेवण्यांना बहिणीला सांगा काय ही गोष्ट चालली ती चुकीचं चालली. भले तुमचं 2 फूट असेल नसेल मला माहीत नाही, तरी पण हे चाललं हे असंच चालू द्या. आणि तुमचा जो वहिवाट आहे त्या बाजूला दक्षिणेच्या बाजूला तो करून घ्या. आणि इथं जर आता मी तर इथं आता सगळ्यांचं म्हणणे का तुम्हाला जर 6 महिन्याला वर्षाला तुम्हाला जर काही गोष्टी जर स्वतःहून तुम्हाला जर काही बोलायच्या असतील करायच्या असतील तर आता बरेचसे लोक म्हणतात का आपण इथं भिंतच घालून टाकू आपल्या आधीपर्यंत. ती तवाची खून आहे ती आम्ही सांगत नाही. जे कदम साहेब होते भूमी अभिलेखचे त्यांनी त्यावेळेला आपल्याला इथं खून करून दिले ना, बरोबर. आणि आपल्या 107 गट नंबरला चौकून काही मोकळी जागा नाही, 107 नंबरला 4ही बाजूनं मोकळी जागा नाही, फक्त 115ला मोकळी जागा आहे. तर आपण इथपर्यंत आपल्याला मोकळ्या जागेचं काय घ्यायला द्यायला नाही. हे जर लोक असं करत असतील जाधव मंडळी तर आपण आपल्या पद्धतीनं रीतसर परत आणू किंवा आपण परत कदम साहेबाला बोलू, आमच्या खुणा आहेत ते आम्हाला उजाळून द्या, त्याची रीतसर आपण फी भरू आणि आपण या ठिकाणी आडवी भिंत घालून घेऊ. नाहीतरी त्यांनी खून करून दिलेली आज जिवंत आहे ना इथं. ताई काय म्हणणं आहे तुमचं? आता ट्रस्टी विभाग या ठिकाणी आलेला आहे, ज्या तुमची हद्द त्या ठिकाणी तुम्ही दाखवताय, परंतु जो सरकारी निधी पडलेला आहे त्या सरकारी निधीच्या रोडवरती तुम्ही पोल रवलेत, हे कितपत योग्य, चूक का बरोबर? नाही, चुकही नाही, बरोबर नाही. माझं एकच म्हणणं आहे की ज्यावेळी आम्हाला ट्रस्टीने सांगितलं की तुमची मोजणी आणा, त्यावेळी आम्ही सरकारी मोजणी आणली. 11,000 रुपये खर्च झाले, 11,000 रुपये खर्च करून सरकारी मोजणी आणली. आणि त्या मोजणीमध्ये त्यावेळी
कॅमेरासह मोजणी झालेली आहे आणि त्याच्यात त्यांनी आम्हाला पुन्हा करून दिल्या आणि त्यावेळी त्यांनी आम्हाला फक्त येलो कलरची निशाणी करून दिल्या. म्हटलं इथं तुम्ही तुमची निशाणी म्हणून काहीतरी रोवा पोल वगैरे, पण त्यावेळी वेळ नव्हता कारण माझ्या मुलाचं लग्न होतं आणि ट्रस्टीलाही सांगितलं होतं की हे भिंत आम्ही आमच्या शौचालयाचं काम नंतर करतो, मुलाचं लग्न. मुलाच्या कार्यात त्यांनी इथं भिंत उभी केली. माझं म्हणणं काय आहे, तुम्ही भिंत उभी करा, तुमचे पॉईंट उभे करा, पण तुम्हाला कायदेशीर मार्ग दिलाय. तुम्ही जो रोड केलाय त्या रोडमध्ये तुम्ही पोल रवलेत. आता वहिवाटीला ऐका वहिवाटीला रोड आहे, सरकारी निधी पडलाय, त्या टायमिंगला तुम्ही अडवलं असतं तर ठीक आहे, पण आता लोकांची अडवणूक करताय तुम्ही. डायरेक्ट रोडच्या मध्ये मधोमध पोल रवलेत. नाही, रोडच्या मधोमध नाही, मोजणी दिसतंय. झाली. जेव्हा हा रस्ता झाला त्यावेळी मोजणी आली नव्हती. रस्ता झाल्यानंतर ट्रस्टीने आम्हाला मोजणी आणायला तुमची सांगितलं. मोजणी आली, तुम्हाला समजलं की आमची एवढी हद्द आहे, बरोबर. तुम्ही तहसीलदारांना अपील करून तहसीलदारांना येऊन पोलीस प्रोटेक्शन घेऊन का नाही तुम्ही तुमची मोजणीची हद्द काढली? त्यांच्याच हद्दीत तहसीलदार होते, शिवाय कॅमेरासह तहसीलदार स्वतः होते. त्यांनी ही मोजणी फक्त आमच्याकडनं एकच झालं, त्यांनी आम्हाला तेव्हाच पोल लावायला तहसीलदार कोण? सांगितलं होतं. तहसीलदार नव्हते, हे मोजणी अधिकारी होते. मोजणी अधिकारी. हा, ते कदम साहेब होते. मोजणी अधिकाऱ्यांनी तुम्हाला हे हद्द करून दिली. त्यावेळी त्यांनी सांगितलं, पण आमच्या मागे आमच्या कौटुंबिक अडचणी होत्या त्यावेळी आम्हाला त्यावेळी पोल नाही रवता आला, म्हणून आम्ही तो आता रवला. परंतु आता रोड मध्ये पोल रवणं हे मोजणी अधिकाऱ्यांनी सांगितलं की तुम्हाला तहसीलदार, तुम्ही समजा संबंधित विभाग असेल, ग्रामपंचायत असेल, त्याची नोंद कशी आहे, किंवा तुम्ही त्या रोडचा जो निधी पडलाय त्या निधीला वापर चुकीच्या पद्धतीने नाही ना करू शकत. पण रस्ता हा अगोदर झाला आणि मोजणी आमची नंतर आली. हा बरोबर माझा ना, महत्त्वाचा point. हे तर मान्य आहे ना तुम्हाला. रस्ता आधीचा आहे, रस्ता आधीचा हे मान्य आहे. आता रस्ता जर आधीचा आहे, तुमची मोजणी नंतर आली, नंतर आल्यानंतर तुम्ही रस्त्याच्या मधोमध फोल पण टोकली. ग्रामपंचायतीने सुद्धा कोणताही रस्ता करायच्या अगोदर मोजणी करायला हवी होती. तुम्ही तशी काही लेखी तक्रार दिली का ग्रामपंचायतला की मी असं पोल रवते तुमच्या संबंधित मोजणीला विभागात? त्यांनी सांगितलं म्हणूनच केलं ना हो. मोजणी मोजणीला झाल्यामुळेच trustee. आम्ही रवलं ऐका, ना. एक ट्रस्टी नाही, नाही, ऐका. हा ट्रस्टीचा विषय वेगळा आहे. 2 मिनिटं ऐका. समजा ट्रस्टीने आम्हाला मोजणी करा हे जर सांगितलं नसतं तर हे भांडण पण झालं नसतं. काहीच तुम्ही नसतं. कोण? मी तिचे मालक आहे मी. हो, पण झालंय नसतं आणि आम्हाला माहिती नव्हतं. आत्म्यानंच होतो ना आम्ही तेव्हापर्यंत. मोजणी झाल्याच्या नंतर सटण्यात झालं, कळलं बा आम्हाला काय इथपर्यंत. मग आम्ही ते स्वतः सिटी सर्वाले कदम साहेब आहे ते म्हणले ही तुमची इथपर्यंत हात आहे, तिथपर्यंत तुम्ही हे करून घ्या. म्हणून त्यांनी आम्ही- हद्द दाखवणं फक्त त्यांचं ऐका, काम आहे. ऐका पुढे. म्हणून आम्ही आमच्या इथं जरा थोडं काम चाललं होतं, मग त्याच्यामुळे ते मला बाकीचं करून घेतलं. हद्द दाखवणं त्यांचं काम आहे. हा, मग बरोबर. परंतु आता तुम्ही जे वहिवाटीला जो रोड होता त्याला निधी पडलेला आहे, त्या निधीत जर तुम्हाला काही तुमची हद्द असेल तर संबंधित विभागाला लेखी तक्रार करून तुम्ही त्यांच्या मार्फत परमिशन घेऊन त्या ठिकाणी पोल रवायला पाहिजे होते. ते केलंय का? तो विषय घेतलेला नाही आम्ही, पण तो काय असेल तो आपण परवानगी घेऊ पुन्हा किंवा समाचार जो निधी पडलाय, जो निधी ऐका, जो निधी पडलेला आहे त्या रोड जर उत्खनन करायचं असेल तर संबंधित विभागाची परमिशन किंवा त्याच्यावर कायदेशीर कारवाई तुमच्या होऊ शकते. हे तुम्हाला काय माहिती आहे का? याबाबत तुम्हाला काय माहिती आहे का दादा? नाही, ते काय माहित नाही, पण तरी पण ऐका, आम्ही सामोपचाराला तयार आहे, परंतु अशा आमची हद्द दिसली म्हणून केली, बाकी काहीच नाही त्यांनी. बाकी विषय आता तो तुम्ही सांभाळ हे करून घ्या. काय आता कायदेशीर कारवाई झाली तर तुम्ही सामोरे जाल? आता त्याला काय असेल ते करावं लागेल, त्याला काय अडचण नाही. हा, शासनाने जे दाखवलं त्याच्यानुसार करत असेल तर करू, काय त्याच्यात म्हणणं आहे त्यांचं. चल, तुमचं काय म्हणणं आहे नेमकी? या ठिकाणी नागरिक येत आहेत, काय म्हणणं आहे की तुम्ही बोलतायत की या ठिकाणी हद्द अशा आहेत. तुम्ही देखील एक कॉन्ट्रॅक्टर आहात, या ठिकाणी निधी मोठ्या प्रमाणात पडलेला आहे आणि असा रोड फोडणं कितपत योग्य की अयोग्य? संगीताताई जे आहेत रायकर, ते आमचे शेजारी राहतात. ज्यावेळेस त्यांनी मोजणी भरली, ज्यावेळेस सिटी सर्वेवाले अधिकारी आले मोजणीला, त्यावेळेस ट्रस्टचे सुद्धा सदस्य सगळे उपस्थित होते. त्यांच्या समोर मोजणी झाली, त्यांनी त्या हद्द कायम करून दिल्या आणि त्याप्रमाणे त्यांनी आता ते पोल उभे केलेत. पोल उभे केलेत, त्यांची हद्द त्यांनी हद्द आहे. सिटी सर्वेने कायम करून बरोबर, दिली. हद्द कायम करून दिली. आता जे पोल रवलेत, रस्ता आधी बनवला, ऐका रस्ता आधी बनवला की नंतर बनवला? रस्ता अगोदर झालेला आहे. काम कुणी केलं? त्यांची आता रस्त्याचं काम कुणी केलं? किरण भालेराव म्हणून कॉन्ट्रॅक्टर आहे. म्हणजे सब ठेकेदार किरण भालेराव म्हणून कॉन्ट्रॅक्टर किरण भालेराव. रस्त्याचा जो ऐका ना, असेल- ऐका दोन मिनिटं ऐका, रस्त्याचा विषय नाही. ऐका, तुम्ही मला- रस्त्यात पोल रवले योग्य की अयोग्य? 2 मिनिटं ऐका. हे रस्ते ग्रामपंचायतच्या अंडर खाली आहे. जर ट्रस्टीला काही जर या रस्त्याची अडचण असेल, तक्रार असेल, तर त्यांनी गावाला ग्रामपंचायत आहे, त्यांनी रीतसर तक्रार ग्रामपंचायत केली पाहिजे. ग्रामपंचायतनी ह्या वस्तीमध्ये असणारे रस्ते हे मोजणी करून दिले पाहिजे. उलट ह्या गल्लीत होणारी भांडणं ही ग्रामपंचायतनी थांबवली पाहिजे. ग्रामपंचायतला आम्ही वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला आहे या मोजणीच्या संदर्भात.
आता हे बाजूचे त्यांची हद्द येते ती तिथं त्यांनी पोल रवलाय, पण इथून तुम्ही म्हणता इथं 11 फुटाचे रस्ते, हे सिटी सर्वेला गाव नकाशात रस्ते, रेकॉर्ड मी दाखवलंय, वाणी साहेब आले होते, मी बातमी दिली, हे सिटी सर्वेला गाव नकाशात रस्ते, आणि तुम्ही इथं भिंत बांधताय, लोकांची घरं बंद करताय. 2 मिनिटं ऐका, इकडे या. हे मोठ्याल्या पाट्या लावताय. हा इथं 8-8, 10-10 फूट उंचीच्या भिंती बांधून, तिकडे माझ्याकडे फिरवा, इथं 8-8, 10-10 फूट उंचीच्या भिंती बांधून तिथं पाट्या लावून ग्रेनाईटच्या लोकांची घरं बंद करताय. म्हणजे ह्या भिंती महत्वाच्या आहे, तुमच्या पाट्या महत्वाच्या आहे, तुमची नावं महत्वाची आहे का? आता ही जागा जर मळगंगा ट्रस्टच्या हद्दीत ऐका, असेल, मळगंगा मातेची जी जागा आहे ना, ती एक ठराविक हे त्याच्या दोन्ही साईडला सिटी सर्वेचे रस्ते, आता तुम्ही बांधकाम होताना मग कायदेशीर बांधकाम होताना आम्ही विरोध केला, पण आता विरोध नाही, कायदेशीर विरोध का नाही कायदेशीर केला? आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे. ग्रामपंचायतला पत्रव्यवहार केलाय, BDO साहेबांना केलाय, तहसीलदार साहेबांना केला, वरती आता ही जर हद्द कलेक्टर तुमची साहेबांना येत सुद्धा असेल तर त्या टायमिंगला तुम्ही ते स्टे ऑर्डर आणून आहे ना, तुम्ही का त्याच्यावरती कायदेशीर कारवाई चालू आहे. मग तुम्ही राजरोज समजा लोकांची घरं बंद करताय, भिंती बांधताय, आणि त्या बिचाऱ्यांनी तिथं 11,000 रुपये भरून मोजणी बोलावली, त्यांची सिटी सर्वेने हद्द कायम करून दिली, आणि तुम्ही तिथं विरोध करताय, तुम्ही तिथं माणसं गोळा करताय आणि त्यांच्यावरती दबाव आणताय. तुमची काही जर तक्रार असेल तर तुम्ही रीतसर कायदेशीर यांनी तुम्ही ग्रामपंचायत का तक्रार करा ना. गावाला ग्रामपंचायत नाही आहे का? नाही? प्रत्येक ठिकाणी ट्रस्टीचे रस्ते आहे का? ते ट्रस्टचे रस्ते आहे का? रस्ते ग्रामपंचायतकडे आहे. देखभाल ट्रस्टीचं म्हणणं काय आहे की आम्ही जी एज बनवली ती एज ती तोडफोड तुम्ही केली. वेज बनवली, वेसीला त्यांनी काही धक्का लावलेला नाही. पुढे काही नुकसान झालं असेल तर ते बोलले ना मी करून देतो म्हणून. ते नुकसानीचं ते त्यांचं काही म्हणणं नाहीये. त्यांनी त्यांची जी हद्द दाखवली त्याप्रमाणे त्यांनी पोल रवलेत. त्यांचं काही कोणाशी वादिवाद असा काही विषय नाहीये. त्यांना जी हद्द दाखवली त्याप्रमाणे त्यांनी पोल आता तुम्ही जर हा विषय मांडलाय पूर्ण, पण ही जर जागा समजा संबंधित ट्रस्टीची किंवा मळगंगा मातेची जर ही जागा नसती हे बघा तर तुम्ही एवढं मोठं बांधकाम का होऊन दिलं? हे बघा गणेश शेठ, त्यांनी सरळ ग्रामपंचायतनी ह्या गल्लीमध्ये असणारे मंदिराची जागा असो किंवा रस्ते असू द्या, या रस्त्यांसाठी मोजणीसाठी ग्रामपंचायतनी मोजणी भरली पाहिजे. ह्या वस्तीतले रस्ते ग्रामपंचायतनी मोजणी करून दिली पाहिजे आणि इथले असणारे भांडणं वादिवाद थांबवले पाहिजे. आज 3-4 वर्ष झाले आम्ही ग्रामपंचायतला पत्रव्यवहार लेखी- दिलेत ना आम्ही. आज का? 3-4 उत्तर का नाही भेटत? ऐका, 3-4 वर्ष आम्ही पत्रव्यवहार करतोय. ग्रामपंचायतची जबाबदारी आहे किंवा नाही रस्ते मोजणी करून द्यायची का? ही फक्त भांडणं लावून मजा बघायची? हे बघा, ट्रस्टीमधलेच ग्रामपंचायतमध्ये आणि ग्रामपंचायतचे ट्रस्टीमध्ये नातेसंबंध. सरपंचताईंचे मिस्टर ट्रस्टीमध्ये, काही सदस्य त्यांचे वडील ट्रस्टीमध्ये. मग हे जर तुमचे नातेसंबंध असतील, तुम्ही न्याय देणार कसा आम्हाला? गोरगरीब लोकांना न्याय कसा देणार तुम्ही? हा, इथं हे जाती, वेगवेगळ्या जाती धर्मातली लोक राहतात म्हणून तुम्ही एवढा अन्याय करताय का त्यांच्यावरती? मग तुमच्या या मार्बलच्या पाट्या महत्वाच्या आहे, पण इथं जी जिवंत लोक राहतात ही तुमच्या दृष्टीने महत्वाची नाही का?